प्रिय भाई बहन, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आजचे दिनांक 22 सप्टेंबर 2024 रविवार. स्वर्गात आनंद. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो की देवदूतांची उपस्थित देवाची उपासना करतो, ज्याने पश्चाताप केला आहे. लूक 15 अध्याय 10 वचन. या जगात आपण राहतो आणि स्वर्ग. आम्ही आपल्या शारीरिक डोळ्यासह या पृथ्वीची गोष्टी बघण्यास सक्षम आहोत, परंतु आपण आपल्या शारीरिक डोळ्यासह स्वर्गीय गोष्टी बघू शकत नाही. परंतु ग्रंथाचे शब्द आम्हाला स्वर्गीय गोष्टी समजावून सांगतात. हे आपल्या आश्चर्यकारक गोष्टीबद्दल सांगते, जसे सत्य स्वर्गात काय होत आहे आणि बदल युनिटी स्वर्ग आणि पृथ्वी दरम्यान. जेव्हा एक पापी व्यक्ती पश्चाताप करतो तेव्हा आनंद केवळ त्याच्या आत्म्यासाठी किंवा त्यांच्या कुटुंबात नव्हे, तर संपूर्ण स्वर्गात. प्रभू येशू म्हणाला, मी तुम्हाला सांगतो. लूक 15 अध्याय 7 वचन. पूर्वी एका पापियाबद्दल स्वर्गात आणखी आनंद होईल. लूक 15 अध्याय 7 वचन. असा आनंद केवळ स्वर्गात नाही, तर देवाचे सर्व देवदूतांपैकी. लूक 15 अध्याय 10 वचन. या कल्वारी येथे देव ख्रास स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र. आपला आत्मा पृथ्वीवर आणि स्वर्गात राहतो. आमच्या मृत्यूच्या वेळी धूळ पृथ्वीवर परत येईल आणि आत्मा त्या देवाकडे परत येईल. उपदेशक 12 अध्याय 7 वचन. परंतु ते आगे केवळ आत्मा जो अनंतकालपर्यंत जातो. पुन्हा मानलेला आत्मा स्वर्ग वारस होईल. परंतु जर आत्मा खराब होईल आणि पापामध्ये मरण पावला, तर तो चिरंतन भयंकर आणि अनंतकालची मृत्यू होईल. म्हणून आमचे प्रभू येशू आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. जर एखाद्याने संपूर्ण जग मिळविले व स्वतःची जीव गमावला, तर त्याला कशाचा फायदा होईल? मार्क 8 अध्याय 36 वचन. या संसारिक जीवन संपल्यानंतर बाळ आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी स्वर्गाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे. त्या अद्भुत प्रकारची जमिनीत देवाच्या स्तुतीला सर्वाधिक उच्च कणान सैतान आणि आगीत एक माणूस असताना पराभवतार घेतला. सैतानाचे वाईट योजना पूर्णपणे नष्ट केलेल्या जातात. शिवाय त्या आत्म्याने स्वर्गात घेतले आहे की उंच केले आहे. आनंद लाखो वेळा वाढतो जेव्हा आत्मा स्वर्गात आनंदकाळची आनंद घेतो. देवाची उपासनेत देवाचे संतसह आणि देवाचे देवदूतांसह. शिवाय जेव्हा पापी लोक परत येत, तेव्हा प्रभू येशू, ज्याने आपल्यातील प्रत्येकाची सुटका केल्याबद्दल आपले जीवन दिले, मोठ्या प्रमाणात होईल. आनंद करार याचे हृदय तो आनंदाने भरला जाईल की त्यांचे सर्वच बलिदान आणि त्रास क्रॉस व्यर्थ नाही. तो पावतो कामकारा त्याची आत्म्याची आणि समाधानी राहा. येसाया 53 अध्याय 11 वचन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तांची चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान पाहण्यास आपल्यासाठी हा एक मोठा विशेष अधिकार आणि आशीर्वाद आहे. तुमचे घर नीतिमत्वाची घर असावे, आनंदी आणि मोक्ष आवाज धार्मिकच्या तंबूमध्ये आहे. पुढील ध्यानासाठी कवी वचन. माझे हृदय तुझ्या तारणात आनंदी होईल. स्तोत्र 13 अध्याय 5 वचन. दिवसासाठी बायबल वचन. सकाळी उपदेशक 10 अध्याय 11 अध्याय 12 अध्याय. संध्याकाळी गलतीकर 1 अध्याय. धन्यवाद.